मित्रांनो, मी संतोष सावंत आणि लाडकी बहीण योजनेची एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर खूप साऱ्या महिलांचे मेसेज आलेले आहेत, की लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी केली नाही, तर आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार का? जर ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी केली आहे, त्यांना सुद्धा नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे. आणि ज्या बहिणींची लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी अपूर्ण आहे किंवा ज्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेची के-वाय-सीच केली नाही, त्यांना सुद्धा नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सीची मुदतवाढ करण्यात आली. कारण ज्या लाडकी बहीण योजनेसाठी ज्या पात्र महिला आहेत, त्यांची के-वाय-सी काही महिलांची के-वाय-सी अपूर्ण राहिली होती. काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांची के-वाय-सी पूर्ण झाली नाही किंवा ओ-टी-पी येत नव्हता म्हणून के-वाय-सी पूर्ण झाली नाही. तर कधी-कधी आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर खूप सारी गर्दी असल्यामुळे सुद्धा कधी-कधी वेबसाईट काम करत नव्हती. त्यामुळे सुद्धा खूप साऱ्या महिलांची के-वाय-सी अपूर्ण राहिली. तर याची दखल घेत आपल्या महाराष्ट्राच्या बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अशी घोषणा केली, की लाडकी बहीण योजनेची के-वाय-सीची मुदतवाढ 31 डिसेंबर 2025 पर्यंत करण्यात आली आहे. तर ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी अपूर्ण आहे, ज्या लाडक्या बहिणींनी के-वाय-सीच केली नाही, त्यांना सुद्धा आता नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे. पण लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी केली नसेल, तर लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करून घ्या. कारण तुम्हाला ऑक्टोबरचा महिना तर भेटला आहे, नोव्हेंबरचा पण मिळणार आहे. पण जर डिसेंबरचा हप्ता लागत असेल किंवा त्यापुढील हप्ते सुद्धा तुम्हाला जर लागत असेल, तर 31 डिसेंबर 2025च्या आतमध्ये लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी लवकरात लवकर करून घ्या. नाहीतर तुम्हाला येणारे पुढले हप्ते तुम्हाला मिळणार नाही, तुमच्या अकाउंटला जमा होणार नाही. त्यासाठी लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी पूर्ण करून घ्या. आणि खूप साऱ्या महिलांचा असा सुद्धा मेसेज आलेला आहे, की लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार? आता सध्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शनचं वातावरण चालू आहे. त्यामुळे 3 डिसेंबर 2025 पर्यंत महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू केलेली आहे. त्यामुळे 5 डिसेंबर 2025 पर्यंत नोव्हेंबरचा हप्ता वाटप करण्यात येणार आहे. आणि ज्या बहिणींची के-वाय-सी बाकी आहे, तर त्या बहिणींनी लवकरात लवकर के-वाय-सी पूर्ण करून घ्या. आणि ज्या बहिणींची के-वाय-सी झालेली आहे, त्यांनी मला कमेंटमध्ये हो हे टाईप नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.